नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? दुर्गा आणि बाकी सुना घर सोडून चालल्या असतात. तेवढ्यात तिथे एजे येतो आणि तिघांना थांबवितो आणि बोलतो, तुम्ही आजीच्या विरोधात पत्करून घर सोडू नका. आजीची इच्छाचा मान ठेवा. त्यांचा कोणी अपमान केलेला मला चालणार नाही. लीलाचा गृहप्रवेश करा. मग तिन्ही सुना तोंड वाकडं करून लीलाचा गृहप्रवेश करतात. मग आजी बोलतात, अभिराम, चल देवाचे दर्शन करून घ्या. पण एजे बोलतो, त्या अगोदर मला लीलाशी बोलायचं आहे. एजे लीलाचा हात धरून तिला वर घेऊन जातो. एजे लीलावर खूप ओरडतो आणि बोलतो, का केलं तू हे सगळं सांग. तुझं काय, तुझ्या कोणती चूक झाली? कशामुळे तू हे केलं? तू आपल्या याच एका चुकीमुळे आपल्या दोघांचे आयुष्य बर्बाद केले आहे. तुला कळते का हे? मला सर्व सांग. तुझं म्हणणं काय आहे? लीला वेंदडी आहे मला सर्व लोक म्हणत होते, पण मी सर्वांचा विरोध पत्करून तुझ्यासोबत अंतरासाठी लग्न करायला तयार होतो. पण तू तिथे पण पळ काढला. तुझी इच्छा नव्हती ना लग्न करण्याची, मग का हे लग्न केलं तू? लीला वारंवार एकच गोष्ट सांगते, मी रेवूसाठी हे लग्न केलं. पण एजेला ते सर्व खोटं वाटतं. मग एजेचं बोलून झाल्यावर एजे लीलाला घेऊन ओढत खाली घेऊन येतो आणि सर्वांसमोर तिला ढकलतो आणि बोलतो, आई, मी तुझ्यासाठी आणि अंतरासाठी हे लग्न करणार होतो. मग या लग्नात मला धोका मिळाला आहे आणि हे लग्न मला मान्य नाही आहे. म्हणून मी माझ्या सुना या या मुलीसाठी हे घर सोडून चालल्या होत्या. त्यांनी मला कितीदा तरी सांगितलं की ही मुलगी बरोबर नाही आहे. तरी मी माझ्या सांगण्यावरून लीलासोबत माझ्या साखरपुड्याला या तिन्ही सुना तयार होत्या. म्हणून आता लीला इथे राहील की नाही याचा डिसिजन पण या तिन्ही सुनांनीच घ्यावा, असं बोलून एजे वर निघून जातो. आजी पण एजेला समजवण्याकरता वर निघते. इकडे दुर्गा लीलाचा हात पकडते आणि लीलाला घराच्या बाहेर ओढत फेकून देते. दुर्गाला किशोर समजावतो, तरी दुर्गा ऐकत नाही. लीला खाली पडली असते. कालिंदी आणि तिची फॅमिली लीलाला सावरते. इकडे आजी एजेला समजवण्याचा प्रयत्न करते. मग एजे आजीचं काही ऐकत नाही आणि आजीला मला एकटे सोड आई असं बोलतो. म्हणून आजी खाली येतात आणि दुर्गाला बोलतात, दुर्गा, असं नको करू बाळा. इकडे कालिंदी रडून रडून आजीला बोलते, आजी, मला तुमच्यावर विश्वास होता, पण तुमच्या सुना तुमचंच ऐकत नाही. म्हणून माझी मुलगी कशी राहील या घरात? कोणाकडे पाहून राहील? असा कालिंदी आजीला जाब विचारते. इथेच आजचा भाग संपतो. चे व्हिडिओ कसे धन्यवाद. वाटतात हे आम्हाला नक्की कळवा, कारण की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आम्ही आमचे व्हिडिओ अजून बनवायला इच्छापूर्वक असतो. म्हणून त्यासाठी आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट करत राहा. धन्यवाद.